हा भव्य आणि दिव्य यात्रा महोत्सव समस्त ग्रामस्थ जोगेश्वरी आईसाहेबांच्या पवित्र दरबारामध्ये यात्रेच्या निमित्तानं हे भव्य आणि दिव्य कीर्तनरूपी सोहळा सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे। समस्त ग्रामस्थ जोगेश्वरी कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक ताळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौबदार शिष्टमाले मातृग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रात व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटा मुद्याधीश सोसायटीचे व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी अन्नदाते विविध देणगीदार असणारे यात्रेकरू हौशे गौशे नवशे झाले सगळे। आता यात्रेचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सगळेच आहेत ना, सगळ्या क्वालिटीचे प्रकार आहेत। ते 3 तुकामणी केले जन सगळ्याला धन्यवाद। शेवला प्रारंभ वेडल या कार्यक्रमाचं निमंत्रण ह्याचा बेस थोडा कमी करा, गेन ट्रबल थोडा जास्त द्या। कार्यक्रमाचं निमंत्रण ज्यांच्याकडून मला मिळालं असे आपल्या गावचे सरपंच तरुण तडफदार व्यक्तिमत्व आमचे परमार्थस्नेही दीपक पाटील आमच्या दीपक भाऊंच्या प्रेमातून आजची शिवा माझ्याकडे आलेली आहे। जवळपास 5-6 महिन्यापासून सरपंच त्यांचे सगळे सहकारी यात्रा कमिटीतील सर्व संयोजक मंडळी संपर्कामध्ये होते। अत्यंत भव्य आणि दिव्य आपण नियोजन केलेलं होतं, परंतु पावसाचा थोडा व्यत्यय आल्यामुळं हा छोटेखानी कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत। शेवटी कसं आहे, निसर्गाच्या पुढून बायकोच्या पुढं कोणाचंच काय चालत नाही, नो चॅलेंज आहे त्याला, त्याच्यामुळे त्याच्या पुढं हातपायच टेकावं लागतात। हा एक वेळ निसर्ग ऐकन पण बायको तर नाहीच ऐकू शकत, पण असू दे आता पावसाचा थोडा व्यत्यय आल्या कारणानं उलट देवीच्याच मनात इच्छा असन की हे कीर्तन माझ्याच दरबारात व्हावं म्हणून की काय, आणि पाऊस बी येऊन गेलाय आता उघडलाय मस्तपैकी एसी सारखं वातावरण मंगलमय प्रसन्न, लय गर्दी बी गरज नाही। कीर्तनाला मोजकीच माणसं पाहिजे, थोडे परी निरे नाविट त्याची घ्यावे खरे। हा शाळेत जर विद्यार्थी कमी असतील तर शिक्षकांचं विद्यार्थ्यावर जास्त लक्ष असतं, विद्यार्थ्यांची सुद्धा प्रगती होऊ शकते। तसं थोडा समाज असल्यावर तुमच्यावर ध्यान ठेवता येतं बा कोण टाळ्या वाजवतंय कोण गप बसलंय, त्याच्यामुळे विद्यार्थी थोडे कमीच पाहिजेत। असं गर्दीची गरज नाही, फक्त माणसं दर्दी पाहिजेत म्हणजे विचाराची सर्दी होत नाही। विडवलं मी तर एक तर 500-600 किलोमीटर प्रवास करून थकलेलो आहे, तब्येत बी ठीक नाही, माझा आवाज बी जरा बसलेला आहे। मी तर सरपंचाला ह्यांना म्हणलं बघा म्हणलं आपण भजन वगैरे करू, नाही तर मग मंगेश बोला म्हणलं आपलं जेवण करून निघायच्या बेतात होतो आम्ही म्हणलं, पण गावकरी म्हणले नाही कीर्तन होणार म्हणजे होणार। म्हणजे खरं सांगतो असा जर व्यत्यय दुसऱ्या गावात आला असता तर एखाद्या गावाने कीर्तन कॅन्सल केलं असतं, पण तुमची निष्ठा तुमच्या निष्ठेला सुद्धा माझा सलाम आहे मायबाप। हा आम्ही चिखलात बसू पण कीर्तन श्रवण करू, आम्ही तळवटाव बसू पण कीर्तन श्रवण करू, ही तुमची निष्ठा, ही आई साहेबाविषयी तुमच्या अंतकरणामध्ये असलेलं प्रेम आहे। विडवलं सर्व संयोजक मंडळी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। या निमित्तानं कीर्तनाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील मृदुंग क्षेत्रातील बादशाह असे मृदुंग महामेरू आमचे मंगेश महाराज जाधव त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे। सुंदर असे गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे परमार्थस्नेही मनोहर महाराज अवचार त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे। सुंदर ज्यांनी चाल गायली असे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे संजयजी महाराज गुरुजी, संजय गुरुजींचे सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। आमचे बंधू गायनाचार्य प्रवीण महाराज पठाडे तेही सोबत आहेत, दादांचं काय ना भरत महाराज तेही उपस्थित आहेत। आपल्याच गावामध्ये ज्यांची सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे, हे सर्व बालटाळकरी आपण जे पाहतोय असे आपल्या गावचं भूषण नामवंत कीर्तनकर आमचे शिवाजी महाराज, त्यांनी सुंदर असे लहान लहान मुलं घडवण्याचं सुंदर काम हातामध्ये घेतलेलं आहे। आणि आपल्या गावामध्ये आता प्रत्येकाला आळंदी पंढरपूरला मुलं टाकणे शक्य नाही, परंतु गावामध्ये जर असं वारकरी शिक्षण भेटत असेल असे सुद्धा हे धर्माचं रक्षण करणारे तरुण युवक घडणं हे काळाची गरज आहे। आणि असं सुंदर कार्य आमचे शिवाजी महाराज करतात, त्यांनाही मनापासून धन्यवाद। आधी करून कॅमेरेवाले असतील, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, दोन्ही चोपदार मस्त आहेत, द्रोणाचार्य भीष्माचार्य, पुढं आमचे आर्मी मॅन सुद्धा उपस्थित आहेत, तुम्हालाही धन्यवाद। बाल विनेकरी सगळ्यांच्या चनाव नतमस्तक शेवला प्रारंभ वेडवलं। जोगादेवीच्या मातेमध्ये दरबारामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि आई साहेबांचं हे दैवत असे शंकराचार्यांनी देव पंचायतांमध्ये 5 देवांची रचना केली। म्हणजे आपला धर्म
देव जर मानत असेल तर जे शंकराचार्याने सांगितले ते आपले मुख्य देव आहे, प्रमुख देव आहे. 1 नंबरला गणपती, 2 नंबरला भगवान शिवजी, 3 नंबरला विष्णू, 4 नंबरला सूर्यदेव आणि 5 नंबरला आदिमाया शक्ती म्हणजे साक्षात जोगादेवी. म्हणजे या देवांचे जर अवतार असतील तर आमचा धर्म त्यांना देव मानतो. अशा देव पंचायतनामध्ये आढळ स्थान असणारी आमची जोगादेवी विठ्ठल. ही प्रगट कशासाठी झाली? अनादि निर्गुण प्रगटली पूर्वी कोट्याचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, साक्षात परब्रह्म स्वरूप असणारी अनादि अंबिका प्रगट झाली. कशासाठी? मोह नावाच्या महिषासुराचा कार्यक्रम करण्यासाठी. मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविधता बाजी घरावया झाडे भक्ता लागुनी पावशी निर्माणी. तुम्ही म्हणता महाराज संप्रदायाचे ते मुख्य देवता पंढरेश पांडुरंग परमात्मा, मग नाथ महाराज जर संप्रदायाचे खांब आहेत, मग अशा नाथ महाराजांनी देवीचं वर्णन केलं कसं काय? म्हणजे एका पक्षात राहायचं आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्याचं वर्णन करायचं, बरखास्त करत्यांना वरचे नेते. असंच आहे. नाथ महाराज वारकरी संप्रदायाचे खांब, जनार्दन एकनाथन खांब दिला भागवत, आणि वर्णन कोणाचं केलंय? देवीचं. आणि संप्रदायाचा देव कोण? पांडुरंग. पण पांडुरंगाचं वर्णन सोडून देवीचं वर्णन केल्यावर त्यांच्या एकनिष्ठेला बाधा कस का निर्माण होत नाही? विडल. तुम्हाला एक सांगतो, पांडुरंग आणि देवी आपल्याला वेगळे दिसतात, नाथ महाराजांना वेगळे दिसत नाही. ते म्हणतात आषाढी कार्तिकी ही देवीच्या गोंधळाचीच दाटी या. आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटीव, पुंडलिक देवटा शुभे चंद्रवागे वाळवंटीव, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटीव. साक्षात अंबिका माता आणि पंढरीश पांडुरंग परमात्मा एकच आहेत मायबाप. हे तुम्हा आम्हाला वेगळं दिसतंय, संतांना दिसतंय. कसं काय? अवयव भिन्न आहेत पण जीव मात्र एकच आहे ना. दिंडीत एक वारकरी होतं आणि दिंडी गेली, पुढं वारकर राहिलं मागं, रस्त्याच्या कडाला आंब्याचं झाड बघितलं वारकऱ्याने. आता आंबा कोणी बघितला? डोळ्याने. तिथपर्यंत नेहलं कोणी? पायाने. तोडला कशाने? हाताने. चव कोणाला मिळाली? जिबीला. गेला कुठं? पोटात. तृप्त काय झाला? आत्मा. ही बघितलं मालकाने. ज्याचं झाड आहे त्यांनी काठी काढली, धन दिशेने पाठी ठोका टाकला. मार कोणी खाल्ला? आहे का काही समज? पाटीने मेंदूकड तक्रार केली, सरकार तुमच्या राज्यात खऱ्याला किंमत नाही. मेंदू म्हणला ग बस, येडेवानी करू नको. नाही म्हणले माझा काय संबंध आहे मार खायचा? हे बघितला कोणी? तोडला कोणी? माल कोणी हाणला? तुम्ही शिक्षा कोणाला देता? मग मेंदू म्हणला त्यांच्या संग तू गेलीच का?
काय बोलता राव, गेली का म्हणजे आमचा देह एक आहे, मला जावंच लागणार. मेंदू म्हणला मग तुला मार खावाच लागणार. अवयव भिन्न नाहीत पण देह मात्र. आणि म्हणून तो तुकोबारे म्हणतात तू का म्हणे एका देहाचे अवयव विष्णुमाया जग वैष्णवाचा ऐकाजी तुम्ही भागवत तुका म्हणे एका युकोज जास्त झाल्यामुळे स्वराचा मेळ लागा नाही. गायन करताना लय युको जे होतो थोडा कमी ठेवा, द्या फक्त जरा थोडं कमी ठेवा, ती स्वराची लिंक लागत नाही. लय युको गुमल्याव रे. तुका म्हणे एका देहाची अवयव सुख दुःख भोग जीव पावे. अवयव भिन्न नाहीत पण जीव देह एक. हीच सगळ्यात मोठी तुमच्या गावची क्रांती म्हणावं लागेल. आता यात्रेला कुठे कीर्तन होत असतात का? यात्रेला दुसरा धिंगाणा असतो, पण तुमची यात्रा ही सात्विक यात्रा आहे. विडल म्हणून जोगेश्वरीची बी यात्रा, पंढरपूरची बी यात्रा, आणि आळंदीची सुद्धा यात्रा. यात्रे अलंकापुराचे येते, म्हणून अलंकापूर म्हणजे आळंदीची सुद्धा यात्रा आहे. मायबाप यात्रे अलंकापुरा जे येते ते आवडते विठ्ठला, अशी आपल्या गावची यात्रा आहे. आणि अभंग हा तुकोबारायांचा हे 4 चरणाचा आहे. सेवेचं महत्त्व सांगणार आहे. आईसाहेबांच्या दरबारामध्ये आपण जे करतो हे सेवाच आहे. आणि सेवा जरूर करावी, पण सेवा खरी असावी. ज्याची खरी सेवा त्याच्या वय काय जेव्हा. सेवा केल्याशिवाय फळ मिळत नाही. ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर ज्ञानोबारा सांगतात जे ज्ञानाचा कुरटा ते तर सेवा हा दारवंटा. सेवा नावाचा उंबरटा ओढल्याशिवाय भगवंताचं ज्ञान रूपी घर प्राप्त होऊ शकत नाही. बोल नका, अगोदर सेवा आणि नंतर मेवा. विडल सेवा जर असेल तर घाबरायचं काय काम आहे. त्याच्या भयगाय जेव्हा. ऐका सेवेची ताकद. जगद्गुरु तुकोबारांचं लोहगावला कीर्तन पुण्यात बरं का, विमानतळे सध्या तिथं तुकोबारांचं ते आजोळे लोहगावला. तुकोबारांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तनाला येईल. शिवाजी महाराज जर पुणे परिसरात असतील आणि जर आपल्या स्वारीतून जर थोडा वेळ मिळाला तर शिवाजी महाराज आवर्जून तुकोबारांच्या कीर्तनात येऊन बसत होते. मला पुढचं महत्त्वाचं सांगायचं चित्त देऊन ऐका. महाराष्ट्राचा राजा तुकोबारांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. वाजवा टाळ्या जरा जोरात, हा नका नका ना. हा टाळ्याला काय टोल ना काय का टॅक्स आहे का GST का ईडीची धाड पडती बा तुमच्या. जरा मोकळं बसा. तुमच्याकडे बघून आम्हाला बी थोडं सांगा वाटलं पाहिजे. जरा हातानं टाळी मुखानं आम्ही एवढं तासभर तुमच्याकडे काम विडवलं. राजे कीर्तनाला आले, मांडी घालून बसले. ऐका, छत्रपतींना मंगेश बुवा चांदीचं नाही सोन्याचं सुद्धा सिंहासन लोकांनी बनवलं असतं ना, पण छत्रपतींनीच सांगितलं मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर. मंडपात प्रवेश केल्या तुकोबारायांचा भक्त, रेतेचा दास, पांडुरंगाचा सेवक या नात्यानं मी इथं येतोय. माझा मोठेपणा इथं काय कामाचा आहे हे आताच्या छत्रपतीने ध्यानात ठेवा. ही सप्ताह कमिटी जर काय लोकांची नावं नाहीत घेतली ना ती सप्ताह बंद पडतात. अहो इथं छत्रपती नावाची अपेक्षा करत नव्हते ना. आपली अगरबत्ती कुठं लावायची हो. आणि परत म्हणायचं आम्ही त्यांचे मावळे. त्यांचे विचारच जर आपल्या जीवनात नसतील तर केव्हा राजांना आनंद होईल. राजे कीर्तनाला आले, कीर्तन रंगामध्ये आले. राजे तल्लीन होऊन कीर्तन श्रवण करतायत. पण ऐका, प्रकार असा घडला.
जवळचाच एक माणूस फुटला आणि ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितली, शिवाजी महाराज कीर्तन आलेत, पकडा. ही काड्या करणारी जवळचीच असतात बरं का. हा, जवळची नीट सांभाळायची. हा, कारण जवळच्याला गुह्य माहीत असतं. हा, तेव का फुटला पटांगणच. हा, रावण सुद्धा कशामुळे मी याला घरातलाच फुटला, घर का बिदी लंकाटाई बिभीषण, त्याला वर्म माहीत होतं ना. हा, जवळची क्लिअर पाहिजेत. आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही ही शेजारणीला कोण सांगतय बो. ए सासाहू, ही बीबी माझा पत्रकार आहे का टीव्ही नाही बातमी दिली, त्या पत्रकारांना तुमच्या घरातल्या काय बातम्या माहिती, त्यांना त्यांच्याच बातम्या टाकणं आणि तुमच्या बातम्या व्हायरल करते का ती. पत्रकार तुमच्याच घरातच, म्हातारी बिनभागाराचा फुल पत्रकार. गप्पा हाणाय गेले की कोटानं सुरू, तुझी सुन लय भारी बन, माझी लय वाईट, तुझी लय चांगली, तुझ्यासारखी मला भेटाय पाहिजे, तिच्यासारखी तुला भेटले तू महाग मिली असती. तुझी लय चांगली पण तुला कळा नाही, स्वतःच्या सुनबाईचा दोष कशाला सांगित असता रे माणसात. उलट सगळ्या सासानं माझं एक सांगणे, गल्लीतल्या बायला उलट सुनबाईचं कौतुक करायचं. माझी सुन लक्ष्मीच. काय करता लेकीला, लेक यात्रेला येतील भांडणं लावून जाते, पण सुनबाई हीच माझी खरी लेक आहे. एवढं वाक्य फेकायला लगेच ते म्हणते, आत्याबाई चहा देऊ का, तुम्हाला कॉफी देऊ का, लिंबू पिळून पोहे, जग लई येडे, फक्त गोड बोला विठ्ठल. जवळच्या माणसाची एखादी गोष्ट चुकली तर त्याला माणसात बोलू नका, त्याला एकांतात बोल. बाजूला घ्या, आपल्याला तुझंही पटत नाही बरं का, असं माणसं तू येड्यावानी करू जाऊ नको, तू गप राहत जा, असं माणसात त्याला दाबायचं. बाजूला घेऊन दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा. माणसात वर्णन करायचं, वा यांच्यासारखं रत्न नाही, आणि दोष एकांतात. आपण उलट करतो, एकांतात त्याचं वर्णन करतो, कुत्रा ऐकायला नाही काल त्याचं गुण गातो. गुण माणसात सांगा आणि दोष एकांतात सांगा. 50% भांडणं जाग्यावर कमी विडवलं. जवळचा माणूस फुटला, बातमी दुश्मनाला पोच. सेवेची ताकद सांगतो, चित्त देऊ नाही का. हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकला, म्हणजे पकडा. पण मुकादम हुशार होता, थांबा, मध्ये राडा करू नका, जे विठ्ठल होऊन द्या म्हणले, कीर्तनात विक्षेप करू नका. म्हणजे कीर्तनात विक्षेप करू नये हे त्यांना सुद्धा कळतंय. बाकीचे डोकं तुम्ही लावा आता. विक्षेप करणाऱ्यांनी म्हणले, इतकं गोड कीर्तन कशाला आपण मध्ये बोलायचं, शांत निवांत. मावळ्यांनी हळूच बघितलं मंडपाच्या कडेला, अरे बापरे, आपण तर 5-6 जणच आणि हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकलाय. मावळे सुद्धा वजनदार होते पण घाबरले हो. मावळे काय सामान्य होते का. वाघासंग कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. वजनदार मावळे होते. तानाजीनं बाजीनं उसाची मुळी धरली ना, कर 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 उसाची मुळी पिळीत होते. आताच्या पोरांना ऊस तुटा नाही, टिपरू धर तरी कण येतात. अयो, एकाने गुडघ्या ऊस हांडा, त्याची वाटी सारखली खटकून, काय जगतो रे तू, आत्महत्या करत. अरे पोरांनी कसं पाहिजे वजनदार. पहाटे उठा, व्यायाम करा, जॉगिंग रनिंग, जरा जोर बैठे का, दंड सपाटे, जरा लाल मात्यात कुस्ती, जरा शरीर अक्कल तर नाहीच पण निदान शरीर तरी कमवा. काय ताकद होती आमच्या हनुमंतरायात. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिअरिंग करतात, गप बसतात, नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होते, आपल्याला येडेवणी करायला ग. पण हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीत झाली. जाग्यावर दाढी जाळली, दाढी जाळ्या मिशा राहिल्या असत्या का, दडादडाच पेटल्या.
त्याचं गाव बी जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. काय ताकद होती हनुमंतरात. हनुमंतरात एवढी ताकद का होती? अंजनेच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब जर दगड पडला तर धाडदेशन दगड फुटत होता. दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का? आता बाटली. जन्मल्यापासून बाटल्या तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टॉपनात बदल होतो. त्याच्यामुळं माझे आईंचं बी दूध आता काय पोरांना काय खेड्यापाड्यात तरी धर्म टिकून नाही तर शहरात आता आई जीन पॅन्टवर रे. त्याला का आईच्या मांडीव खेळाय भेटत आहे का आईच्या पदराला जटाय भेटत आहे का काय पोरांना. त्याच्यामुळे पोरं बी तसली पाहिल्यासारखी गुटगुटीत राहिले नाही. त्यांची डोकी मडक्यावणे झाल्यात. हातपायच्या काड्या सुख करतात दुकार. कमर दबल्यात आणि डिरीत फुगल्यात. कुपोषणात वाकडे तिकडेच झालेत येड्या बावळीवणी. काय ते बाटलीचा उपयोग आहे? आईच्या दुधातलं जीवनसत्व शेवटी ते अमृत आहे ना मायबाप. आणि तसे दूध हनुमंतराय पेल ते म्हणून शरीर संपदा आहे. मावळे सुद्धा वजनदार होते मायबाप. पण मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं. राजे मंडपाच्या कडेला बघितलं का म्हणले तुझ्या आधीच. तरी म्हणले चेहऱ्यावर चिंता नाही, टेन्शन नाही, पळून जाण्याचं प्लॅनिंग नाही. एवढे निश्चित काळजी करू नका. अहो जिजाऊ मातेच्या तालमीत तयार झालेले माणसं कुठं घाबरत असतात का काय? तेव्हा दोनच पैलवान घडवले जिजाऊ मातेने. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. एकाने शिकवलं जगाव कसं आणि एकाने शिकवलं मराव कसं. राजे घाबरले नाही, निश्चिंत आहेत. ते संस्कारच तसे होते मायबाप. आणि राजा कोणी घडवलाय? थप माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. टाळी वाजवा, टाळी टाळी टाळी. छत्रपती शिवाजी महाराज की. वा 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 वा. जिथं आनंदाने नांदत होती प्रजा रे ना. समाज म्हणत होता जनता राजा. सर्व जाती धर्म केला गाजा वाजा. माझी जाऊने जिजाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की. जोगादेवी माते की. अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसे. शिवाजी महाराजांच्या जन्म सुद्धा याच आईसाहेबाच्या कृपेने झालाय. जिजाऊ मातेने तुळजाभवानी मातेकडनं वस केला. तुळजाभवानी आईसाहेब एकच आहेत. आई या जगामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही. माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल ज्याने या महाराष्ट्राच्या मातेची कुस पवित्र केली पाहिजे. 18 पगड जातीतल्या समाजाला एकत्र करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि डोळ्याला दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आईचा दर्जा देणारा छत्रपती माझ्या पोटी जन्माला घाल. जिजाऊ मातेनं तुळजाभवानी मातेकडे प्रार्थना केली. देवीनं कौल दिला. महाराष्ट्राचा राजा शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला. हे सुद्धा जोगेश्वरी मातेचीच कृपा आहे माहिती. जोगेश्वरी शिवाजी महाराजांचा जन्मच जगदंबा मातेची कृपेने. म्हणून तलवारीचं नाव सुद्धा भवानी. जिनं तलवार दिली सुद्धा तुळजाभवानी. विडल राजे कीर्तनात निश्चिंत आहे. मावळ्यांनी प्रश्नचिन्ह केला. राजे कस काय वाचायचं? काळजी करू नका. गुरु करावा बळकट जावनी धरावे मनगट. अरे तुकोबऱ्यांसारख्या जगद्गुरूंची कीर्तनात आपण बसलोय. हित वाचवण्याची जबाबदारी आता आपली नाही, ही जबाबदारी तुकोबऱ्यांची.
छत्रपतींच्या नजरेतला निर्भीड भाव माझ्या तुकोबाने जाणला आणि पांडुरंगाशी संवाद सुरू केला. भगवंता, अरे शिवाजी महाराजावर संकट आहे ते हे माझ्या कीर्तनात. आणि आज जर शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं आणि उद्या जर बातमी महाराष्ट्राला कळली की तुकोबारांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं तर देवा नाव माझं नाही जाणार, नाव तुझं जाईल, तुला काळेमा फासले जाईल, लोक दिवसा माळा काढत्यान. एवढी सेवा करून जर एवढं विघ्न तेही तुझ्या नामचिंतन चालू असताना काय करायचंय मी सांगत नाही, संकट निवारण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. या तुकोबाने शब्द टाकावा आणि जगाच्या बापानं पदरात झेलावा. भगवंतानं अशी कल्पना केली आणि अशी लीला केली. विठेवनं ओढीत टाकली, शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं. चिरे टोप ढाल तलवार अंगडका घोड्यावर बसले, डायरेक्ट लोहगाव गाठलं. जिथं कीर्तन होतं तिथं एकाच कीर्तनात 2 छत्रपती, ओरिजिनल छत्रपती पुढं बसलेले. आणि जिथं मंडप संपतो त्या मंडपाच्या शेवटच्या टोकाला देवाने छत्रपतींचं रूप घेऊन घोडा सज्ज केला. घोड्याला टाच मारले, घोडा पळवला. त्या टोकाचं जे सैनिक होतं त्यांना वाटलं राजेच पळाले. आणि तवा काय एवढा फोकस होता काय, या लाईटी नव्हत्या तवा, टेंबा मशाले जुन्या काळातले कीर्तन. चल बिचल झाले म्हणले, भागाया पकडू. सगळं सैनिक देवाच्याच मागं. तुकोबारे म्हणले, राजे आपलं काम ओके झाले, तुम्ही राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडाव, देव पंढरपुरातून पकडाय गेलेले जंगलात झोपले. म्हणले कुणीकडे गेलं र म्हणले, देवा अदृश्यच नाही या काही आणि म्हणले इकडं पंढरपूरकडे चंद्रभागेत कुणीकडे आलो र म्हणले. आपण खाल्ली धरत धरत अरे भोर प्रतापगड रायगड सगळे किल्ले तिकडं पुण्याच्या पलीकडे राहिले ना, आपण इकडे MS-13 सोलापूरकडे कुणीकडे घुसलो खाल्लाकडे. अरे म्हणले रॉंग नंबर लागला आपला, चला महागारी. परत लोहगावला गेले तर तुकोबाराय नाही तर शिवाजी महाराज नाही. गावकरी म्हणले आले तर आता काकडा करून जा. सिद्धांत संपला. उत्तर आहे का, तुकोबारायांचं कीर्तन छत्रपती कीर्तनाला. पण तुकोबाने शब्द टाकल्याच्या नंतर जगाच्या बापाला छत्रपतींचं रूप धारण करावं लागलं आणि तुकोबाऱ्यांवरचं संकट निवारण करावं लागलं. ही ताकद तुकोबाऱ्यांची नाही तर ही ताकद तुकोबाऱ्यांची जी खरी सेवा आहे त्या सेवेची ताकद आहे. आणि भगवंताची जर खरी सेवा असेल तर त्याला यमाची सुद्धा भीती नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात
गाण्याच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबरे सांगा, ज्याची घरी सेवा त्याच्या भय काय जीवा. आवाज थोडा वाढवा पुढच्या बाजूस. खरी सेवा असेल तर चिंता करण्याचं काम नाही, त्याच्या भय काय जीवा. त्याला घाबरायचं काय काम. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोके. आम्हाला भय देव उभा मागे पुढे उगी कोडे संकट. आम्हाला चिंता करण्याचं कामच नाही म्हणले, पण सेवा खरी. आणि सेवा जर खरी असेल तर देवभक्तासाठी काय करतो. मागे पुढे उभा राहे जमाळीत राहे जमाळीत. 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 राहे जमाळीत. आघात निवारया. आघात निवारया. पडे देह बाबा पुरवी वदना पुरवी वदना. पडे देह बाबा पुरवी वदना पुरवी वदना. बढिया रे बाबा पुरवी वदना पुरवी वदना. बढिया रे बाबा पुरवी वदना पुरवी वदना. पुरवी वदना पुरवी वदना. देवभक्ताच्या मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो. मागे पुढे उभा राहे संभाळीत. आले या आघात निवार. पण करायचं काय, ज्याची खरी सेवा. देवी सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण करणारच ना, का करणार नाही. पण सेवा तर करा आधी. ज्याची खरी सेवा. सेवा असल्यावर चिंता करायचं काम नाही, त्याच्या वय गाय जीवा. अहो अभ्यास करून कुठे नापास होत असतं का. परीक्षेचं टेन्शन कोणाला आहे, जे कॉफी करतो त्याला. सोपं गण येते का नाही. ओरिजिनल जर साधना असेल तर घाबरायचं काय काम आहे. त्याच्या भय काय जीवा विडाल. ऐका सेवेची ताकद. जनाबाईनं भगवंताची खरी सेवा केली मायबाप, पण तरी सुद्धा जनाबाईवर चोरी चाळा आला. तुम्ही चांगलं जगा, त्रास होणार. डुप्लिकेट करा, किंमत भेटणार. हा, या कलियुगाचा महिमा सध्या असा आहे, जेवढं तुम्ही धर्माला चिकटून राहाल तेवढे तुम्ही मूर्ख. आणि तुम्ही धर्म मातीत घातला की स्टँडर्ड. ही सिस्टीमच अशी. तुम्ही गण लावा, माळगा, सकाळी सकाळी देवाचं दर्शन घ्या. लोक म्हणतात येड आहे ती, याला काय कळतंय. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणते स्टँडर्ड आहे. आता बाप चोपला तरी ते वजनदार. मूर्खाचाच याच माय सध्या लोकांच्या डोळ्याला. बावळट वागलं की तुम्ही स्टँडर्ड, आणि खरं वागलं की त्रास आहे भेटलं. याला एक प्रमाणे ऐका कलीचे मैमान असत्यासी रिजले जन. पापा देते अनुमोदन करीती हेळन. जनाबाईची खरी सेवा राहून तरी जनाबाईवर चोरी चाळाला. जनाबाईला बी राग आला, आणि जनाबाई रागा रागात म्हणे देवा मी नाही चोर, तूच चोर आहे. दरीला पंढरीचा चोर. दरीला पंढरीचा चोर. आमच्या चोरी चाळा आणून खऱ्याला त्रास देतो काय. द्या म्हणले सुळावर. जनाबाईला सुळाव देण्याची शिक्षा देण्यात आली. म्हणले चोरी केली जनाबाईने. किती त्रास आहे खऱ्या माणसाला, करा ना विचार. आणि पहिल्यापासूनच असं आहे बरं का. जुनी म्हातारे कोतारे गप्पा हाना बसले, आणि त्यांचं फेमस वाक्य, हां माणसं आता बिघडली, पूर्वीला माणसं चांगली. तू गप राह,
पूर्वी बी असलीच होती, फक्त त्यांचं व्हायरल होत नव्हतं. पूर्वी चांगली होती, आणि पूर्वी जर चांगली होती तर माऊलीची झोळी फाडली असते का? गाता पाण्यात टाकला असता का? छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केलं असतं का? विवेकानंद लोकांनी आक्षेप घेतला असता का? सीतेला अग्निदिव्य द्यावं लागलं असतं का? कृष्णाला गावळ्याचं पोर म्हणून लोकांनी हिनवलं असतं का? मग माणसं चांगली होतीच का वा? जोगेश्वरी माणसं पहिल्यापासून अशीच आहेत, तीच माणसं आहेत, फक्त आडनाव बदलून जन्माला आल्यात. त्यांच्या नावात बदल झालाय, त्यांनी क्वालिटी तीच सांभाळली. विठ्ठल जनाबाईवर चोरी चाळायला खऱ्या माणसाला त्रास आहे, आणि सध्या सुद्धा तसंच झालंय. थोडा कमी 10 मिनिटं टी व्ही बघावं, दिवसभर करमत नाही. काय ते टी व्हीला चांगलं राहिले, धराधरी वडावडी आपटापटी उचलाउचली पळापळी बुकाबुकी थुकाथुकी शाई फेकान, हेवा आला आणि तो गेला, आणि हेव बसला, आणि हेव उठला, आणि हेव भोकला, आणि हेव उसळला, आणि हेव पिसाळला, नुसता धिंगाणाच चालू. कोणच्या पक्षात हीच कळा नव. या राजकारणाने तो पुरं वाटोळ केलं. निष्ठा राहिली का खरं सांगा बरं? अहो निष्ठा शब्द सुद्धा परवा दिवशी आरशात बघून लय ढासा रडला, टचाच रडला तो शब्द. त्याच्यात त्याला लय वाईट वाटलं, त्याला अनफिलच वाटलं. कशामुळं मला अशी निष्ठा नाव प्राप्त झालं असन? कारण लोकांनी मातीत घातले ना. पक्षनिष्ठा, विचारसरणी, जनमताचा कौल, लोक काय म्हणते, ह्याला सध्या झिरो किंमत आहे. सध्या एकाच गोष्टीला किंमत आहे, त्या गोष्टीचं नाव आहे सत्ता. विडवलं हे सगळं अवघड होत चाललंय. या अस्थिर जगामध्ये स्थिर फक्त माझा वारकरी संप्रदाय, आणि अशांततेला शांत करण्याची ताकद फक्त माझ्या ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचारात आहे. नाही तर कुठं काय राहिलं नाही, सगळं अवघड झाले. अहो जपानमध्ये चोर पकडत मशीन आली, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकड मशीन अमेरिकेत नेले, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकड मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. तोख चोर तर गावानं मशीनच नेलं. एक जणाच्या घरात माश्या झाल्या, ते गेले मी बाजारामध्ये माश्या मारायची पावडर एक जण विकाय बसले होते. फक्त 2 रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर, 2 रुपयाला पुढे माश्या मार. जीच लोक धावल्यात म्हणता, मारणाच्या पुढ्या खापल्या. एक घेणारा जरा आगावाच होता, पुढी फोडूनच बघतो म्हणून ह्याच्यात काय. ऐकणारा त्याच्यापेक्षा आगावता, पुढी सोडू नको, माश्या कुठल्या मारायच्यात घरच्या, तिथंच सोड. हिथं सोडल्या त्याची पावर कमी होती. हा म्हणलं तुझं बी खरे. गेलं घरी जेवायला बसलं, बायकोला पुढी सोड. पुढीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. त्या चिठ्ठी पियानानं लिहिलं होतं, उजव्या हातानं जेवण करा, डाव्या हातानं माश्या हाना. अरे का औषध आहे म्हणजे नुसत्या लबाड्यातच धंदा येणार. 10 सुद्धा बंद झाले. तर परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उगता दिला, कावळ्या सकट. काका मला 10 टाकलं, हे म्हणले 20 घ्या, सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो, पण टकलं कोणाचं करू? त्या म्हणल्या ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं. म्हणजे बाप तुमचा जाणार आणि चंपी आमची करता का? हाय कोणाची कोणाला मिळेल. आणि अशा बदलत्या काळामध्ये यात्रेच्या निमित्तानं कीर्तन करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावं लागतात. हे भजन पूजन कुठेही होत नाही. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. बसणारे म्हणते का धावत येते भाई एकमेकाव. धावणं नाही, ह्याला लय घासावं लागते. जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळलं ते बाबास आता तू घरगाठ. तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू नाही शिकला. तो शाई पडली, भाता फोडला, पण तुझी थाप बसाना, तू सहा करीना, ताल तर तुझ्या सपनात सुद्धा यायना. एवढं सोपं नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे टाव करून काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. लय सोपं चाललंय. भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट बाहेर रघुनंदन. हे जोगेश्वरी सारखं गाव सुद्धा भाग्यवान असावं लागतं, तर यात्रेच्या निमित्तानं असा सुंदर कार्यक्रम होणार नाही. तर अशा बदलत्या काळात, इतक्या धावत्या युगामध्ये आणि इतक्या धर्म मातीत घालणाऱ्या माणसांमध्ये यात्रेला कीर्तन करणं हे गावचं खरं वैभव आहे. वेडलं
चोरी चाळायला सेवेची ताकद सांगतो. द्या सोळाव. ऐका, जनाबाईला मान्यता देणारे त्या काळात तेवढीच होती, मग विरोधक नव्हते का काय? नाही नाही नाही, संत जरी असले तरी काय सगळेच मानतात असं नाही बरं का. बरोबर. नेहमी माणसं विरोधातच असते. निंदा बी झालीच पाहिजे, आणि निंदा उशिकी होते जो जिंदा होते. मेलेल्या माणसाची कोण निंदा करतो? आपल्या मागं जर आपलं नाव निघत असेल तर समजा आता शिका आपण रेंज मध्ये आलोय. मूर्खाला चर्चेत घ्यायला लोकाला टाइम नाही. विडवलं रोडला गतिरोधक आणि माणसाला विरोधक पाहिजेच, त्याच्याशिवाय प्रगतीच होऊ शकत नाही. मग जनाबाईच्या काळात बी जनाबाईवर चोरीचा आल्यानंतर 16 जाण्याची शिक्षा. आणि मग ती भगे मंडळी असतात ना, भगे, त्यांना लय मजा वाटायची. म्हणले हां जाता 16 लय गावऱ्या इट्ट्याल बोलले आणि देव दळ्याला आला आणि चोरी केली. का म्हणे आता 16 शिक्षा. साखळ दंडाने जनाबाईला बांधले. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेचे आणलेले. बोला तुमची शेवटची इच्छा काय? शेवटची इच्छा विचारतात बरं का. त्याला विचारलं बोल तुझी शेवटची इच्छा काय? तो म्हणा माझी शेवटची इच्छा एकच आहे, फाशी देताना माझं मुंडकं खाली करा आणि पाय वर करा. आता नुसतं तुझं गोट दाबून तू मरचीन का? तुझं मुंडकं नरड तर दाबावं लागेल ना. शेवटची इच्छा सुद्धा त्यांच्या सिस्टीममध्येच बसली पाहिजे. ना तर एखादा म्हणेन माझी शेवटची इच्छा मला घरी सोडून द्या, असं जमत असतं का? त्या फील्डमध्येच बसली पाहिजे. माझी शेवटची इच्छा एकच आहे, ज्या पांडुरंगामुळे मला 16 जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा, हीच माझी शेवटची इच्छा आहे. काही प्रेम असेल या भक्तांचं देवावर. देह जावा त्वा राहो पांडुरंगी दृढ भाव, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार, हे वर्म चुकोने. जनाबाई म्हणजे जगले तरी पांडुरंगाची आणि मेले तरी पांडुरंगाचीच. माझ्या पांडुरंगाचं भजन करा. देवाच्या डोळ्यातून पाण्याला वास. माझी जणी परीक्षेत पास झाली, चुटकी वाजवली आणि 16चं पाणी झालं मायबाप. का? ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. आणि 16 जाताना जनाबाईला भीती वाटली, काळजी वाटली, चिंता वाटली? नाही वाटली. का नाही वाटली? ऐकू द्या. जनाबाईला 16 जाताना भीती का वाटली नाही? आता भय नाही, आता भय नाही ऐशे वाटे जीवा. आता भय नाही, आता भय नाही, आता भय नाही ऐशे वाटे जीवा. आता वय नाही ऐशी वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थाची आवाज. आता मला चिंता वाटत नाही, काळजी वाटत नाही. का? घडलिया सेवा समर्थाची. समर्थाची सेवा केल्यावर काळजी करायचं काय का? म्हणून तर म्हणतात ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. आणि सेवा करणारा भक्त फक्त देवाचं गुणगानच गातो असं नाही. ज्या भक्ताची खरी सेवा आहे, प्रसंग आल्याच नंतर तो भक्त देवाबरोबर वाद सुद्धा घालतो, पण भक्तांनी घातलेल्या वादामध्ये देवाला आनंद प्राप्त होतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात करता स्वामी संवाद, करता स्वामी संवाद, करता स्वामी संवाद, करता स्वामी संवाद, करता
दुसऱ्या चरणामध्ये तुकोबरे सांगतात फक्त गुणगानच गातो असं नाही. आवाज करिता स्वामी सवे वाद. थोडं लांबून बोललं तरी खेचलं पाहिजे. त्या बटन फिरवा. अधिका आनंद. आपल्याला फक्त एकच वाद माहिती, धराधरी वादाचे. आणि संवाद आहे, प्रतिवाद आहे, अनुवाद आहे, वाद आहे. आपल्याला फक्त एवढंच माहिती. ये बरं पुढं, बघतो तुझ्याकडे. गे बस, बघतो तुझ्याकडे. लई झपकी त्यानं गावल्या बघतो फेकतो. काय रे, जरा दया क्षमा शांती ठेव. हां, थोडं शांत राहा. काय माणसाचा रागच कंट्रोलमध्ये राहिला नाही. बसल्या बसल्या गोळीबार व्हायला लागले. रोज बघतोय महाराष्ट्रात. अरे महाराष्ट्राचा बिहार करायला लागले का काय? चलता बोलता माणसं संपायला लागली. हो, अवघड परिस्थिती झाली. रागावर थोडं नियंत्रण ठेवा. ही खुन्न सण ती बघून घेईन आणि हे सोडून द्या. ते दिवस गेला आता. ही पोरं सोरं जरा स्थिर राहायला शिका. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. बघून घेईन आणि हेच करीन. काय हेच करू नको. हरिपाठ वाच, येडेवणी करू नको. आपल्याला फक्त एकच वाद माहिती. गुरु शिष्याचा संवाद, देवभक्ताचा अनुवाद आणि आपला संसारात चालतो तो वाद. आजच्या अभंगात कोणता वाद? अनुवाद या शब्दाने. करिता स्वामी सवे वाद. भक्तानं देवावर जो प्रेमानं जो अनुवाद केलेला आहे त्या अनुवादामध्ये देवाला अधिक आनंद प्राप्त होतो. आणि हा भक्ताचा अधिकार आहे. शिव्या जरी दिल्या तरी देवाला फुलं उधळ. अहो जनाबाई नाही अरे विठ्यान मुळ मायेच्या तरी दळायला आला. आणि आपण गणगळ्या उघडू बारीक केल्या सपनात यायना ना का? याला एकच कारण आहे, ज्याची खरी सेवा त्याच्या भयकाय जेवा. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखाने नाम. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचे. विठोबा मस्त टाळ्या वाजवल्या बरं का सगळ्यांनी. फ्रेशच झाली. गुलाबाच्या फुलावानी पार सूर्यफुलावानी माना टाकल्या होत्या काय काय सुरुवातीला. प्रसन्न झाले. टाळ्या वाजवल्या प्रसन्न होतं. 72,000 नाडे त्याचे हे सजते विजते करण. प्रेशर पण दबले की प्रसन्नताच येते. रोज टाळ्या वाजवा. आरोग्य सुद्धा निरोगी राहते. आणि हे जे कार्य चालू आहे धर्म कार्य. आणि तुकोबाराया म्हणले कशाचंच पालन आयुष्यात करू नका पण धर्म सांभाळा. धर्माचे पालन करणे पाकांड खंडन. धर्म कधी कळल असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. जीवन जगण्याचा वर्म जर कळायचं असेल अगोदर धर्म कळला पाहिजे. जो प्रजेचं धारण करतो त्याला धर्म म्हणतात. आणि एक वाक्य सांगतो. कीर्तनाला मुलं आणि मुली चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, आयुष्य करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल स्वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मन समाजामध्ये खालीवर असं पाऊल कधी टाकू नका. धर्म भारतासारखी संस्कृती शब्दच कसा भारत माते की जय. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? हा सगळं ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया नाही, न्यूझीलंड अंकल, आफ्रिका दाजी नाही, पण भारत माते की आई म्हणतोय. पण या देशाला पवित्र विचाराचे माणसात म्हणून आहे का? सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं. तंत्रज्ञान कसं जपानकडून शिकावं. धूर्तपणा कसा अमेरिकेकडून शिकावा. कपटीपणा कसा इंग्लंडकडून शिकावा. सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं. तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं. संस्कृती कसं माझ्या भारताकडून शिकावी. भारतासारखी संस्कृती नाही. आणि या भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. शिवजयंती आली आता 2-4 दिवसावर. सगळीकडे वातावरण सुरू झालं. जगात भारी 19 फेब्रुवारी. शिवजयंती जरूर करा तरुण मुलांनो, पण त्यांच्या विचाराची जयंती करा तर त्यांना खरा आनंद आहे. विडल
आली की डीजे लावून दारू पिऊन त्याच्या पुढे नाचायचं. राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे, तुझी तू काय फक्त बाटल्या मोकळ्या करायला आला का काय? तुम्ही मावळे व्हा तर राजे येतील. तुमच्यातला छत्रपती जे रागे करायचे असतील तर 3 वाक्य ऐका तरुण मुलांनो. कष्टाच्या आणि परमार्थाच्या जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज, धंद्याला नम्रतेचा चढवा साज, जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज, असा संकल्प धर्माच्या मंडपाखाली करा तुम्ही आज, आणि थोड्या दिवसामध्ये तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही शिवाजी. कष्ट करा, फुकट माणसं मोठी होत नाहीत. आपण विचार करतो त्यांनाच का दिलं देवाने, का दिलं? अहो त्याच्या मागे साधना आहे, कष्ट आहे, तपश्चर्या. बघा ना, फुकट देतो काय देव? घामच गाळावं लागन, कष्टच करावं लागन तर फळ आहे. म्हणून आपल्या 12 कडेची सुरुवातच क पासने क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा, हे सांगण्यासाठी क आहे. आधी काम करा मग खा. ख क ख 12 कडे सांगतो बरं का, एक शब्दाने लिंक लावा. कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण खायच्या त्याच्यातलंच खा, आणि सगळ्यातलं खा, पण 3 गोष्टीतलं खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, आणि भावाचं खाऊ नका. बाकी काय हाणायचं ते हाना. मग 3 गोष्टी सांभाळून. कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला तो 100% घसरणार. घसरगुंडी लगेच झटकाय. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. चमच्याला इच्छित असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो ते ध्यानात येत नाही. चमचे तोंडावले खास बोलतात. वा वा वा, तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यात सुद्धा नाही. तोंडा पुढे गेल्यावर त्यांनी तर वाटुळ केलंय. हे चमचे तोंडाव गुळ फेकायचा, मग काड्या करायची. ही चमचे सांभाळा. म्हणजे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगी एकदा तरी छत्रपती नक्कीच होणार म्हणून शिवाजी महाराज कोणाचे चमचे नाही झाले. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, छत्रपती आपले एकच शाही, त्याचं नाव शिवशाही. छत्रपती. आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्यांनी कधीच कोणावर जळू नका. ज माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. सध्या नवीन रोग आलाय, जळका रोग. इकडे आलाय का? सगळीकडेच आहे देऊ. आणि फॉर्म मध्ये या. त्या जळक्या रोगाचे लक्षणं सांग का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड येणे, उदासी भरणे. दुसऱ्याची प्रगती बघून जर आपल्या पोटात दुखत असेल तर समजायचं ह्या रोगाची बाधा आपल्याला झालेली. आता लक्षणं सांगितल्या, त्याचं औषध बी सांगावं लागेल ना. मनोहर महाराज, त्याचं औषध या महाराष्ट्रात फक्त एकाच गावात भेटते. त्या गावचं नाव आहे दिहू, डॉक्टरचं नाव तुकोबार आहे, औषधाचं नाव गाथा. आता त्या गाथ्यातली जळक्या रोगावले तुम्हाला औषधं सांगतो. काही इंजेक्शन येतं, काही गोळ्या येतं, काही सलाईन आहेत. 2 गोळ्या सांगतो, एक सकाळी घ्यायची आणि एक संध्याकाळी. जळक्या रोगावले बरं का. सकाळची गोळी तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहील. चित्त निर्मळ ठेवा, हे सकाळी गोळी. आणि एवढ्या नाही गुण आला तर संध्याकाळी झोपायच्या आधी घ्यायची. मोकळे मन रसाळ वाणी. मन मोकळं ठेवा आणि चित्त निर्मळ ठेवा, जळाजळीच होणार नाही. ह्या झाल्या गोळ्या. आता ह्याच्यापेक्षा लय कडक कडक इंजेक्शन आहेत, पण ते सांगण्यासाठी आपलं वय कमी. तो निवांत घरी गेल्या उपदेशपर प्रकरण वाचा, मग त्याच्यातली इंजेक्शन कळते. आणि भेटलं येत असतो, कारण हुशार डॉक्टर असतो. त्या गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्यावर चक्कर येत असते, त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. भेटलं सर्वात काय? कष्ट करा. क याला प्रमाण आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, म्हणून या अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही. या कारणे माझ्या ठाई अभ्यासी, अभ्यासावनी गहन, पारता मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान. कष्ट करा, साधना करा, प्रत्येक गोष्टीचा तपश्चर्या आणि कष्ट आणि नीतीचे जर जीवनामध्ये जोड असेल तर तुम्ही छत्रपतींचे खऱ्या अर्थानं मावळे शोभताल. ही तरुण पिढीला विनंती. आणखी एक सांगतो, हा वारकरी संप्रदाय, ज्ञानोबा तुकोबारांचे विचार, ही जबाबदारी तरुण पिढीच्या खांद्यावर आहे. जुन्या माणसाने गावागावात सप्ते टिकून ठेवले, हे त्यांची पुण्याच आहे. पण ह्यांच्या मागे तरुण पिढीवर आमच्या शिवाजी महाराजांनी अशी लहान लहान मुलं हे घडतायत. मायबाप हे अशी आदर्श युवक महाराष्ट्रात घडणं संप्रदाय ही काळाची गरज आहे. आणि एक वाक्य सांगतो, ज्यांना ज्यांना वाटत होतं हे वारकरी संप्रदाय म्हणजे काय वाड्या तोड्याने फिरतो, पण एक आनंदाची गोष्ट सांगतो. 21 जानेवारीला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं दुबईला कीर्तन करून आलो. ज्ञानोबा यांच्या आशीर्वादाचे ताकद वारकरी संप्रदाय दुबईपर्यंत पोहोचला. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल. 21 जानेवारीला राम मंदिराच्या निमित्तानं दुबईमध्ये भव्य दिव्य कीर्तन महोत्सव. भारतातले जे आपले नागरिक आहेत त्यांनी तिथं कार्यक्रम आयोजित केला. आणि
विवेकानंद म्हणले बघा, एका हाताने आपली संस्कृती धरा आणि एका हाताने जगामध्ये जे जे चांगले ते दुसऱ्या हातात धरा. भारत माता सुद्धा जगामध्ये क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. शिस्त कशी असावी हे दुबईमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं. काय शिस्त आहे लोकांना मायबाप. रोड जर एखादा माणूस क्रॉस करत असेल तर 15 फूट गाडी अलीकडेच थांबणार. त्या बॉक्सपाशी माणूस गाडी हिथं थांबणार. आधी माणसाला प्राधान्य. जवळ जाऊन जर ब्रेक दाबला आणि तो जर माणूस दचकला तर 1.5 लाख रुपये दंड आहे. आपल्या दचकत ना डायरेक्ट गचकी होती तो खलासच करून टाकणार आपल्यात. रस्त्यावर थुकला की 1 लाख रुपये दंड आहे. आम्ही सुद्धा आतल्यात गिळीत होतो. नको रे बाबा. काय स्वतःचं जमीन नाही, स्वतःचं पाणी नाही, जगातले सगळ्यात उंच इमारती तिथं नकाशावर पाहिल्या तर दुबई देश बी कुठे दिसणार नाही. पण जगात एक बी असा देश नाही की त्याला दुबई माहीत नाही. का? त्याला 2-4 गोष्टी पाहिजेत. पहिली गोष्ट नेतृत्व पॉवरफुल पाहिजे. दुसरी गोष्ट समाजात एकी पाहिजे. तिसरी गोष्ट नियम कडक पाहिजेत. आणि चौथी गोष्ट लोकांमध्येच बदलण्याची भावना पाहिजे. लोकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की आपल्यात बदल व्हावा. एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्यात बदल व्हावा. सरपंच एकटे पळून पळून किती पळणार आहे, पण प्रत्येक गावाला वाटलं पाहिजे आपल्यात परिवर्तन व्हावं. आणि असे विचार ज्या गावामध्ये असतात, गाव सुद्धा आदर्श व्हावं. मी म्हणतो महाराष्ट्राचे देशाचे दुबई नका का होईना, पण प्रत्येकाची गावाची दुबई करणं तरी आपलं. मी म्हणतो नका का गावाची, कारण निदान घराची तरी घर तरी स्वच्छ, शिस्तबद्ध, नियमबद्ध आपण जगा. आचार विचार आपल्या जीवनामध्ये ठेवा. आणि ही काळाची गरज आहे. यासाठी हा यात्रेचा धर्म मंडप आहे. विडवलं म्हणून धर्म टिकवा. म्हणून तरुण मुलांनी कष्ट करा, नीती ठेवा, व्यसनापासून दूर राहा, आई वडिलाची सेवा करा, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा, तर तुमची लग्न होते. हो, लग्नाचं लय अवघड झाले आता. मुली झाल्यात कमी, त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड आणि मुलींच्या आयांना आले मार्केट. पुरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं सोयाबीनला सुद्धा नाही. आता लय फोकसमध्ये त्या डायरेक्ट सांगतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, आणि त्याला आईबाप नसली पाहिजे. हां, तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारता का? सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला. पोरांना जरा नीट राहा तुम्ही, क्वालिटी कमवा. डॉक्टर, इंजिनियर, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आर्मीत भरती, निवित भरती, पोलीस खात्यात पण नाही, नोकरीला, दुकान टाका, व्यवसाय टाका, बिझनेस करा, चांगल्याच्या संगीत राहा. पोरीच्या बापाचा फोन येईन कधी लग्न करायचं. क्वालिटीला बे किंमत आहे का नाही? बोमलत फिरतो, तोंडात मावा, व्यसन करायची, आईला उलट बोलायचं, बापा संग भांडणं करायची, गावात बी भांडणं कराय पुढं, चांगल्या कामात मागं. तुला बघितलं तरी डीजेवाल्याला घाम सुटतोय. असला तो नाचताना अंग घाली होती. कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे र? क्वालिटी ठेवा ना. डॉक्टरला बायको मिळाना घडलं का कधी? PSला बायको मिळाना आली का टीव्हीला बातमी कधी? त्यांची झालेले सुद्धा कळा नाहीत. क्वालिटीला किंमत आहे ना. ती सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणले बोला काय मागण्यात? म्हणले आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बा? सरदार वल्लभभाई पटेल म्हणले तरुणांच्या जीवनामध्ये 3 त पाहिजेत. पहिली गोष्ट तेजस्विता, दुसरी गोष्ट तपस्विता, तिसरी गोष्ट तत्परता. तेजस्विता म्हणजे शरीराला सुद्धा त्याने मजबूत पाहिजे. दुसरी गोष्ट तपस्विता, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान तरुणाला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तत्परता. म्हणूनच तर तरुणानं मग काम केलं पाहिजे. बघून करून मला जमन का? तू मर, मग तू जगू नको. तत्पर पाहिजे. आणि असा आदर्श तरुण आपल्या गावामध्ये आहेत आणि असे घडावेत, यासाठी धर्ममंडप आहे. असावा तो धर्म मग असा हो जाते धर्म. धर्म जर असेल तर जीवनामध्ये आनंद आहे. कोण सांगते? तुका तरी सहज बोले वाणी, त्यांचे घरी वेदांत. तुकोबरायांची वाणी म्हणजे साक्षात सरस्वती मातेचा अवतार आहे, ज्या वाणीचा गौरव प्रत्यक्ष भगवंताने केलाय.
करिता स्वामी स्वाभिमान करिता स्वामी स्वाभिमान करिता करिता अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबरे सांगतात उदे वाघ देवी तुका विठ्ठली गौरवी. आणि तुकोबर यांची वाणी ही साक्षात देवमान्य वाणी आहे आणि म्हणून त्या वाणीचा गौरव भगवंताने केला आणि त्या वाणीचं चिंतन अनुकरण आपल्या जीवनामध्ये यावं अशी या ठिकाणी प्रार्थना. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ जोगेश्वरीकरांनी केलेलं आहे. इतकं सुंदर मंदिर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं याचा हा 9वा वर्धापन दिन आहे. परंतु या निमित्तानं गावकऱ्यांना माझी एक विनंती आहे, असा पावसाचा व्यत्यय आल्याच्या नंतर आपल्याला जागेची थोडी अडचण येते. कारण कोणतंही आश्रम, कोणतंही संस्थान, कोणतंही देवस्थान जर त्याची भव्यता आणि दिव्यता जर वाढवायचं म्हणलं तर जागेची फार महत्त्वाची आवश्यकता असते. आणि मंदिर अत्यंत सुंदर आहे, नवसाला पावणारे आहे, हे जागृत देवस्थान आहे, परंतु जागेची कमतरता आहे. आज हां शेती आहे पण थोडी अंतरावर आहे. म्हणून सगळ्या गावचीच अशी इच्छा आहे की आईसाहेबांच्या दरबारामध्ये एखादा भव्य दिव्य सभामंडप म्हणा, एखादा धर्ममंडप आपल्या सगळ्यांच्या आणि देवस्थानमध्ये तेवढी ताकद आहे, फक्त जागेची अडचण आहे. म्हणून परिसरामध्ये आसपास जे राहणारे व्यक्तिमत्व असतील त्यांची जर स्वतःपेक्षा जर गावचा विचार आपल्याला अगोदर करायचा असेल, आईसाहेबांचं आपल्या गावचं वैभव हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जर वाढवायचं असेल तर हे संस्थान वाढवणं फार महत्त्वाची गरज आहे. देवस्थानही वजनदार आहे, पैशाची काही कमतरता नाही. म्हणून जर इच्छा असेल हे वाढावं, आसपासच्या राहणारे अशा सगळ्या गावांनी एकत्र बसून आसपासच्या गावातल्या सगळ्यांनी मालकांनी विचार करून देवस्थानी एकत्र मीटिंग करून त्यांना असणारे काय त्यांचं जे मानधन असेल ते देऊन थोडी जागा या ठिकाणी मोकळी करून हे आईसाहेबांचं हे मंदिर, हे संस्थान, हा धर्ममंडप आणखी वाढवावा आणि सगळ्या गावांनी एकत्रित बसून लवकरात लवकर तो निर्णय घ्यावा. कारण वैभव जर वाढवायचं नसेल तर त्या ठिकाणी जागा फार महत्त्वाची असते. आणि म्हणून प्रत्येकानं ठीक आहे, तुम्ही अनेक दिवसापासून राहताय, तुमच्याही असणाऱ्या अंतकरणातल्या आस्था या जागेशी जुळलेल्या असतात, परंतु शेवटी जसं म्हणतात ना राष्ट्र प्रथम, तसं गावामध्ये विचार करताना आपल्यापेक्षा आपल्या देवस्थान, आपल्या गावचा विचार अगोदर आपल्या डोळ्यासमोर यावा. या न्यायानं जागा मोकळी करून मंदिर परिसरामध्ये लवकरात लवकर आणखी भव्य दिव्य आणखी या मंदिराचा आवारा परिसर वाढावा आणि अशी जोगेश्वरी मातेने सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी हीच आईसाहेबांच्या चरणी मी प्रार्थना करतो. माझे गुरुवर्य परमपूज्य माझे वडील आदरणीय वंदनीय भाऊ वडिलांच्या चरणी सेवा समर्पित. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी भव्य दिव्य ज्ञानोबऱ्यात तुकोबऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. मंदिराचं तुम्हाला जागेचं का बोललं तर आमची 2 एकर जागा आहे मनोहर महाराज, पण तरीसुद्धा आता आम्हाला कमी पडायला लागली. 7 ते 8 हजार माणसं बसतील एवढा सभामंडप बांधलेला. असं सुंदर मंदिर आहे. 61 फूट उंच मंदिराचा कळस, अष्टकोनी गाभारा, ज्ञानोबऱ्यात तुकोबऱ्यांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळेत हजारो झाडेत, अगदी नंदनवनात आले वाटतं. एवढं भव्य संस्थान, एवढा भव्य आश्रम कमी वयामध्ये भगवंतांनी माझ्याकडून परिपूर्ण करून घेतला. आणि एवढ्या कमी वयामध्ये जवळपास 4.5 करोड रुपयाचं संस्थान बांधणारा महाराष्ट्रातला पहिलाच महाराज माऊली महाराज पठाडे. हा अभिमान नाही पण स्वाभिमान आहे. तुमची आशीर्वादाची ताकद आहे. असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे. आपले गावचे तरुण तडफदार धडाडीचे सरपंच आमचे दीपक भाऊ, त्यांचे सगळे सहकारी, यात्रा कमिटीतील सर्व संयोजक मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. सगळे एकत्रित येऊन एवढा गोड कार्यक्रम करतो. असंच यात्रेचं स्वरूप हे वाढत जावं अशी या ठिकाणी विनंती करतो. पुढचं जे काही नियोजन असेल ते संयोजक मंडळी सांगतील. 2 मिनिटं कोणीही उठायचं नाही. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर